नमस्कार. आज आहे 14 सप्टेंबर 2024 शनिवार आणि आज आपण जात आहोत पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र क्षेत्रातील एक निसर्ग पर्यटन क्षेत्र ज्याचं नाव आहे वाल्मिकी पठार. ज्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींची समाधी आणि मंदिर आहे, त्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आज आपण भेट देऊया आणि बघूया तिथल्या निसर्ग सौंदर्याचे वेगवेगळे विलोभनीय रूपं. तर चला बघूया. तर आता आपण पोहोचलेलो आहे पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र क्षेत्रातील एक निसर्ग पर्यटन क्षेत्र अर्थात वाल्मिकीचे पठार. या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे आणि हे आहे वाल्मिकी ऋषींचे मंदिर व समाधी. त्यामुळेच या ठिकाणाला एक वेगळं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याच तीर्थक्षेत्राच्या भागामध्ये वांग नदीचा उगम झालेला आहे आणि पुढं ढेबेवाडी येथे वांग आणि मराठवाडी वांग या नदीचा संगमही आहे. तेव्हा निसर्गाने भरभरून दिलेला हा प्रदेश आहे. त्यामुळं निसर्गाच्या पाऊलवाटा इथं आपणाला बघायला मिळतील. आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर याचा आनंद घेत मनसोक्त भटकंती करताना आपल्या वन्यजीवाचेही दर्शन हमखास होते, ज्यामध्ये गवा, सांबर, भेकर, रानससा असे तृणभक्षी प्राणी या ठिकाणी आहेतच, परंतु बिबट्यासारख्या. तर अशा पद्धतीनं जंगलामधून रस्ता काढायचा म्हणजे अशा खडतर वाटेनं जायला लागतं. याच्या शिवाय आपल्याला जंगलामध्ये काही बघायला मिळणार नाही. वाल्मिकी झोळंबी पठार असं इकडे एक 5-10 मिनटं चालून गेल्यावर पठारी भाग आहे. असं सुंदर निसर्ग आहे म्हणे तिथं. 我都会偷偷的难过，也许我们不在同一个世界，所有的一切都不一样，不管我扮演什么角色，都融入不了你的世界。我从你的眼中看不到我存在的痕迹，支离破碎的回忆拼凑成忧伤的旋律，支离破碎的回忆。मिश्र प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यामुळं एकमेकामध्ये गुंफलेले आहेत. त्यामुळं असं मोकळं असं वाटत नाही, भरलेलं जंगल वाटतं. आता आपण जरा वरती आलेलो आहे, तर इथं मोकळा भाग दिसायला लागलेला आहे. त्यामुळं हा त्या पठाराचा मिनी भाग असू शकतो, पण तरीसुद्धा अजून मेन पठार आहे ते वर दूर अंतरावर असं दिसलेलं आहे. पूर्ण ते भरलेलं नाही,
पण पूर्ण भरल्यावर एक चांगलं दृश्य या ठिकाणी दिसू शकेल. आता आमच्यातले बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते जंगलामध्ये फिरायला घाबरलेले आहेत. साहजिक आहे, पहिलंच जंगल सफारी असल्यामुळे ते घाबरू शकतात. त्यामुळं आपल्यालाही घाबरायला लागेल. हां, मोकळी वाट आहे माहीत आहे का. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. त्यामुळं आपण आता अर्थातच परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आपण आता घराच्या दिशेनं अर्थात या वाल्मिकी पठाराच्या गेटमधून बाहेर पडत आहोत. आणि